पहिलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानते, कारण शिंदे साहेब तुमच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्रातला असणं खूप गरजेचं आहे. कारण जम्मू काश्मीरला जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जे आदिलचं कुटुंब आहे त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून तुम्ही 5 लाख रुपये आणि बाकीचं जे काही मदत केलेली आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हल्ली काही लोक असे आहेत की फक्त भडकवायचं काम करायले, धर्माधर्मामध्ये हिंदू आणि मुस्लिम यामध्ये भडकवायचं काम करायले. जम्मू काश्मीरला जो प्रकार झाला तो प्रकाराचे जे पडसाद आहेत ते महाराष्ट्रामध्ये जास्त उमटवण्याचे प्रयत्न करत आहेत. कारण विषय कसा आहे की आतंकवाद्याला हेच पाहिजे, पाकिस्तानला हेच पाहिजे की धर्माधर्मामध्ये वाद लावायचे आपल्या भारतामध्ये, आणि त्यांना ह्याचा आनंद होत आहे. आणि आपल्या भारतातले म्हणा किंवा महाराष्ट्रातले काही नालायक लोक आहेत ते तेच करत आहेत की बाबा बघा हिंदू म्हणून मारलं, तुम्ही भाईचारा भाईचारा म्हणून लय ओरडतेत, बघा हिंदू म्हणून मारलं. पण ते जे लोक आहेत भुंकणारे, मग त्या महिला असतील किंवा पुरुष, ते जे नालायक लोक आहेत ते लोक फक्त एक बाजू बघतात की गोळी घालताना तू कुठल्या धर्माचं आहेस हे विचारलं. पण हिंदू धर्मातले लोक आम्ही हिंदू आहोत म्हणून छातीवर गोळ्या खात असताना त्या हिंदू धर्मातल्या लोकांना वाचवण्यासाठी जो पुढे झाला होता त्यानं स्वतःच्या छातीवर गोळ्या खाल्ल्या. तो एक मुसलमान होता, गरीब कुटुंबातून होता आणि आपल्या आईवडिलांना एकुलता एक होता, त्याचं पूर्ण कुटुंब त्याच्या जीवावर जगत होतं. हे ते लोक सांगत नाहीत, हे ते लोक सांगत नाहीत कारण त्या लोकांना स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. कारण हे जे आदिलचं कुटुंब आहे ते खूप गरीब कुटुंब आहे. घोडेस्वारी करून उदरनिर्वाह करणारा हा आदिल, जेव्हा तुम्ही हिंदू आहेत का असं विचारून, हे आतंकवादी तेव्हा तुम्ही हिंदू आहेत का असं विचारून जेव्हा त्यांना गोळ्या घालत होत्या तेव्हा तोच हाच आदिल त्यांना, त्या आतंकवाद्याला म्हटलं की तुम्ही निर्दोष लोकांना का मारताय. हे न सांगून सुद्धा जेव्हा आतंकवादी ऐकत नव्हते तेव्हा एकटा आदिल पुढे गेला आतंकवाद्याच्या हातातली पिस्तूल विस्कटून घेण्यासाठी, आणि तेव्हा दुसऱ्या आतंकवाद्यानं त्या आदिलला गोळ्या घातल्या. तो आदिल मुस्लिम होता. मग हे जे आपल्या महाराष्ट्रात काही लेडीज आहेत, काही पुरुष आहेत, भुंकत आहेत की तुम्ही लय भाईचारा भाईचारा करताय, बघा काश्मीरमध्ये हिंदू म्हणून मारलं, हिंदू म्हणून मारलं. पण जेव्हा धर्म विचारून मारत असताना काही लोकांचा जीव वाचावा म्हणून ज्यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं तो एक मुस्लिम होता, हे कोणी नाही सांगत. पण एकनाथ शिंदे साहेबांना ह्याची जाणीव होती आणि त्या मुस्लिम कुटुंबाचा तो जीव होता आदिल, की बाबा त्याच्या कुटुंबाला पुढे आर्थिक मदत व्हावी म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांनी केलं तर खूप गर्वाची गोष्ट आहे. शिंदे साहेब तुम्ही खूप चांगलं केलं, तुमच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला असणं खूप गरजेचं आहे. पण जे आता जे कोण भुंकत असतात ना, मग लेडीज असेल पुरुष असेल की बघा भाईचारा म्हणताय, मुस्लिम असे आहेत मुस्लिम तसे आहेत, ती लोकांनी फक्त एक साईड बोलतात की हिंदू म्हणून मारलं, त्यांच्या दुकानात जायचं नाही, त्यांच्या गाडीमध्ये बसायचं नाही, त्यांना असं करायचं नाही, कुठं इथं जुन्या बाजारात फक्त त्यांचेच दुकान आहेत. अशा लोकांना मी एक सांगू इच्छिते. आणि जरांगे पाटील मुसलमानाचा काही वार घेतात म्हणून किंवा जरांगे पाटील सगळे सोयरे म्हणले म्हणून तुम्ही जी कुत्र्यासारखं भुंकताय ना सोशल मीडियावर कुत्र्यासारखं, तर आत्ता तुम्ही एकनाथ साहेबांना पण नावं ठेवणार का की एका मुस्लिम कुटुंबाला एकनाथ साहेबांनी मदत केली म्हणून? आता तुम्ही एकनाथ साहेबांविषयी पण म्हणणार का की हे मुस्लिम कुटुंबाला मिळलेले आहेत, मुस्लिमांना मदत करतात, म्हणणार का? कारण एकनाथ साहेबांमध्ये माणुसकी जिवंत होती की जी माणुसकी त्या आदिलमध्ये पण जिवंत होती, ज्यानं हिंदू लोकांचा जीव वाचावा म्हणून स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या. तर मी आता जे असे काही भुंकणारे होते त्यांना एकच विचारते, तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांना पण नावं ठेवणार आदिलच्या कुटुंबाला मदत केली म्हणून? तुम्हाला फक्त हिंदू आहे का म्हणून मारलेलं दिसलं, हिंदू आहे का म्हणून गोळ्या घातलेल्या दिसलं. पण जेव्हा हिंदू आहे का म्हणून गोळ्या घालत असताना एका मुस्लिम व्यक्तीने, गरीब कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असणारा त्या व्यक्तीने ह्या लोकांना का मारताय, ही निर्दोष आहेत ह्यांना का मारताय म्हणून त्यांच्या हातातली, आतंकवाद्याच्या हातातली बंदूक इसकटून घेऊन स्वतःच्या छातीवर गोळ्या खाणारा एक मुसलमान होता. हे का नाही सांगत तुम्ही मीडियाच्या समोर? का नाही सांगत? म्हणजे खरे तुम्ही हिंदू मुस्लिम करून खरं तर तुमच्यासारखे ही आतंकवादी आहेत. तुम्ही लोक आतंकवादी आहे, जी जाती धर्मात वाद लावत आहेत ना, तर तुमच्या लोकांच्या सपोर्टमुळे ते आतंकवादी आपले येऊन हल्ले करतात. कारण तुम्ही भारत देशाला तोडताय जाती धर्मात वाद लावून.
तुम्हाला लाजा वाटत नाहीत की आपण आपल्याच देशातल्या, हा बरोबर आहे, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, हे तुमचे वाक्य असतात. पण तुम्हाला ह्याचा अर्थ तरी कळतो का? त्याच्यासाठी शिक्षण घेणं हे गरजेचं आहे. एक आहे ते सेफ आहे, एक आहे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे. मग फक्त एकाच धर्मातले एक असणं गरजेचं नाही. आपण भारत देशात राहतो, आपल्या भारत देशाला माता म्हणतात, भारत माता म्हणतात. माता म्हणजे सगळ्या लेकरांना सामावून घेणारी आई. आणि आपल्या भारत देशाने सर्व धर्म, सगळे लोक एकाच देशात राहतात. सगळीकडं असे सर्व धर्मीय लोक प्रत्येक देशात राहत नाहीत, पण आपल्या भारत देशात आपल्या भारत मातेनं सगळ्याला सामावून घेतलेलं आहे, सगळ्याला पदराखाली घेतलेलं आहे. पण त्याच्यासाठी शाळा चांगलं शिकणं गरजेचं आहे. कारण तुम्ही शाळा शिकायच्या वयेत टवाळक्या करत फिरले आणि संसार करायच्या वयेत बाहेरचे कुटाणे करत फिरले, ह्याचं त्याचं बोलत, त्यामुळं ना तुम्ही शाळेत चांगले विद्यार्थी बनले नाहीत, शाळा शिकले नाहीत, ना तुम्ही संसारात चांगले संसारिक बनले नाहीत, ना तुम्ही समाजात चांगलं नेतृत्व नाहीत. तुमच्यासारखे बोलणारे लोक म्हणते, कारण बाकीचे परत लोट घेतात की तुम्ही आम्हालाच बोलले, मी कुणालाच नाही बोलत. जे हिंदू मुसलमान यांच्यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतात आणि पाकिस्तानला तेच करायचंय. पहिलं भारत देशातले हे जी आहेत भाऊ भाऊ म्हणून राहणारे, त्यांना भाईचारा तोडायचा आहे. भारत देशातल्या धर्माधर्मामध्ये वाद लावायचा, आणि जेव्हा मग धर्माधर्मामध्ये वाद लागला की त्यांना सोपं जातं आपल्या देशावर कब्जा करायला. आणि हेच बाहेरच्या लोकांचं, जे बाहेर देशातले जे आहेत त्यांचं हेच चाललेलं आहे. पण त्यांना साथ देणारे हे आपल्याच देशातले आहेत. हे जे असं म्हणतात ना, बघा मुस्लिमांनी असं केलं, तुम्ही मुस्लिमांनी, जे धर्माधर्मामध्ये वाद लावतात ना, तेच लोक त्यांना साथ देणारे आहेत. त्यामुळे त्यांना हे काम सोपं जातं. हे भाईचारा तुम्ही भाईचारा म्हणताय, बघा मुसलमानांनी काय केलं, हिंदू धर्म आहे का म्हणून विचारून मारलं. पण हे ते नाहीत सांगत की पाठीवर खांद्यावर घेऊन हिंदू धर्मातल्या लोकांना वाचवणारा पण एक मुस्लिम होता, घरी नेणारा पण एक मुस्लिम होता, आधार देणारा पण एक मुस्लिम होता. हिंदूचे बाकीचे तरी लोक वाचावे म्हणून स्वतःच्या छातीवर गोळ्या घेऊन शहीद होणारा एक मुस्लिम होता. त्याच्या कुटुंबाचा आधार होता, एकुलता एक होता आणि एकदम सर्वसामान्य गरीब कुटुंबातला होता. त्यानं स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, पण निर्दोष लोकांचा जीव जाऊ नये म्हणून त्यानं स्वतःच्या आतंकवाद्याच्या हातातली बंदूक हिसकवून घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्यालाही गोळ्या झाडल्या गेल्या. मग हे नाही तुम्ही सांगत. अरे लाजा वाटू द्या जरा स्वतःच्या देशामध्ये असं. आणि परत एकदा मी त्याच विषयावर येते. एक है तो सेफ है, नेहमीच वाक्य असतात काही लोकांचे. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. मला सांगा, भारतामध्ये फक्त हिंदू धर्मानेच एक होणं गरजेचं नाही. भारतामध्ये फक्त हिंदू धर्मानं नाही, तर भारत देशामध्ये जेवढे जाती धर्माचे लोक राहतात त्यांनी एक झालं तर आपल्या भारत देशाला तोडणं शक्य नाही. पण जर भारत देशामध्येच धर्म जातीच्यावरून वाद होऊन जर भारत देशातले लोक वाटले गेले तर मग आपण नक्की काटले जाऊ बरं का. फक्त काय होईल इथं, ह्या धर्मात वाद लागायले म्हणजे ह्यांना बटेंगे तो कटेंगे ह्याचा अर्थच कळत नाही मुळात मध्ये. भारत देशामध्ये जे सर्व धर्म समभाव चालतो, सगळ्या धर्माचे जातीचे लोक राहतात. त्यांनी पहिलं जाती धर्म हा विषय सोडून माणुसकी हा धर्म पाळून एक होणं गरजेचं आहे. तर पाकिस्तानसारख्या आतंकवाद्याचा, पाकिस्तानसारख्या देशाचा आपल्यावर अन्याय करण्याची हिंमत होणार नाही. पण आपण आपल्याच देशात जाती धर्मातून वाटले जाऊ तर ते आपल्याला लवकरच तोडायला तयार होतील. ह्याला म्हणतात बटेंगे तो कटेंगे. फक्त हिंदू धर्मानेच एक होण्याची गरज नाही. सर्व धर्मीय, सर्व जातीय, पूर्ण म्हणजे आम्ही कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचे आहोत ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आम्ही भारतीय आहोत. आम्ही भारतीय आहोत म्हणून चला, आम्ही माणूस आहोत म्हणून चला, तरच आपला देश सुरक्षित राहणार आहे. नाहीतर आम्ही हिंदू आहेत फक्त आम्ही आमच्याच धर्माचं रक्षण करू, आम्ही ख्रिश्चन आहेत फक्त आम्ही आमच्याच धर्माचं रक्षण करू, किंवा आम्ही शीख आहेत, ईसाई आहेत, आम्ही फक्त आमच्याच धर्माचं रक्षण करून म्हणून जर आपण धर्मात वाटलो गेलो तर आपल्या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आणि ह्याच्यासाठी म्हणतात बटेंगे तो कटेंगे. एक है तो सेफ है, म्हणजे सर्व फक्त कुठल्याही एका जाती धर्माने एक होण्याची गरज नाही हो.
आपण शाळेत जात होतो, लहानपणापासून पहिलीपासून आपण प्रार्थना घ्यायचो, शिक्षक प्रार्थना घ्यायचे. आणि आज मला काय वाटते माहितीये का, कुठंतरी जुन्या लोकांना, जुन्या शिक्षकांना माहित होते की पुढे ही लोक असे वागतील, जाती धर्म भेदभाव करतील, म्हणून कदाचित त्यांनी ही प्रार्थना, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, प्रार्थनेत पहिलं वाक्य आपण हीच बोलत होतो. पण आज काही कुत्र्यासारखे लोक आहेत ज्यांना स्वतःचं कुटुंब सांभाळता येत नाही, की देशाचं धर्माचं भाषण करायला निघतात. ज्यांना स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही ते देशावर भाषण करायला जातात. आपण शाळेत होतो तेव्हापासून एकच शिकलेलो आहे, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग जर सारे भारतीय आपले बांधव आहेत तर सगळ्या भारतीयांनी एक राहणं गरजेचं आहे. मला सांगा, त्या लोकांनी हिंदू आहेत का, हिंदू आहेत का असं का विचारलं असेल? तर भारतामध्येच वाद निर्माण झाले पाहिजे हिंदू मुस्लिम मध्ये, म्हणून त्यांनी ही प्रयत्न केला गेलेला आहे. नाहीतर मग त्यांनी फक्त हिंदूच्या पुरुषालाच का मारलं, त्यांच्या बायकाला का नाही मारलं? त्याचं कारण असं एक आहे की त्या बायकांनी येऊन इकडं पुन्हा सांगितलं पाहिजे होतं की आम्हाला हिंदू आहेत का म्हणून विचारून मारलं, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला हिंदू आहे का म्हणून विचारून मारलं. कारण तिथं जर सगळ्यालाच धाड 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 गोळ्या घातल्या असत्या तर हा प्रचार करणारं पुन्हा कोण उरलं नसतं. म्हणून त्यांनी हा प्लॅनिंग केला, जाणून बुजून केलेला प्लॅनिंग. पण मी सरकारला फक्त एकच विचारू इच्छिते, एवढं मोठं पर्यटन स्थळ आहे, मग अशा वेळेला तिथली सुरक्षा कुठं गायब झाली? अर्धा एक तासानं तिथं सुरक्षेचे लोक येतात, मग नेमकं त्याच दिवशी का गायब झाली? आणि बरोबर ज्या दिवशी सुरक्षा गायब झाली त्याच दिवशी आतंकी हल्ला का झाला? मला फक्त परत एकदा एकच सांगायचंय की हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, ईसाई धर्माधर्मामध्ये वाटून घेण्यापेक्षा, जाती धर्मामध्ये वाटून घेण्यापेक्षा आम्ही फक्त भारतीय आहोत म्हणून चला, तर आपला देश सुरक्षित राहणार आहे. पण नाही, मी ह्या धर्माचे आहे, मी माझ्याच धर्माचं रक्षण करीन, तो त्या धर्माचा आहे म्हणून मी त्याच्यावर द्वेष निर्माण करीन, असं जर चालत राहिलं. आणि ही आपल्या महाराष्ट्रात काही भांडगुळ लोक आहेत प्रचार करायला की हिंदू आहे का म्हणून मारलं, ओ हिंदू आहे का म्हणून मारलं. पण हीच प्रचार करणारे हरामखोर लोक, सोशल मीडियावर बोलणारे ही हरामखोर लोक हे नाहीत सांगत की तुमचा धर्म कुठला म्हणून गोळी घालताना ही निर्दोष लोक आहेत, त्यांना का मारताय म्हणून हिंदू लोकांना वाचवताना एका मुस्लिम बांधवाने स्वतःचा प्राण दिला. हे नाहीत सांगत हे लोक. हातातली बंदूक इसकटून घेत असताना त्याला गोळ्या झाडल्या गेल्या हे नाहीत. म्हणजे ह्या लोकांचं चारित्र्य, कॅरेक्टर, बुद्धी ह्याचा विचार करा की ही किती नालायक लोक आहेत. हे लोक फक्त जाती धर्मामध्ये वाद लावायचा प्रयत्न करत आहेत, फक्त जाती धर्म. फक्त म्हणतात आम्ही हिंदूचं रक्षण करतो. आम्ही काय, तुम्ही काय रक्षण करताय हिंदूचं? कुठलं रक्षण करताय? अहो, आम्ही देश धर्म ह्या गोष्टीवर फक्त हे बोलू शकतात, अजिबात कुणाचं रक्षण करत नाहीत, काय नाही. स्वतःच्या स्वार्थापोटी हे सगळं बोलतात, बाकी काहीच नाही. तुम्ही जर खरंच देवाधर्माचं रक्षण करताय तर काही काळ पहिलं देवाधर्मावर खूप वाईट व्हिडिओ यायचे, देवाधर्माला घाण बोललं जायचं. त्यावेळेला तुम्ही का कुठली रिक्स नव्हती घेत? नाही, अशा भरपूर गोष्टी आहेत की तुम्ही एवढं नाकवरी करून बोलताय पण तुम्ही कुठल्याच ह्याच्यात सामील नाहीत, कुठल्याच.